आपल्याला खूप प्रश्न सोडवले, सराव केला की आपल्या लक्षात येणार आहेत. आता बघा आतली जी अक्षर आहेत ए पी बी आर सी क्यू, म्हणजे ए पासून आपण सुरुवात केली तर ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. कोणत्या क्रमाने येत आहेत ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते बघा. कोणत्या क्रमाने येत आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. बघा ए पी बी आर सी आणि क्यू. ए पी बी आर सी क्यू म्हणजे आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घटीवत पद्धतीने जातोय या क्रमाने. आता इथे बघा ए पी बी आर सी क्यू, बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि हाच क्रम आलाय ए पी बी आर सी क्यू. आता इथे बघा ए पी, इथे यायला हवं बी पण इथे आला आहे सी. इथे काय पाहिजे होतं आपल्याला बी पण इथे काय आलेला आहे सी. नंतर आर आणि बी पुढे आलेला आहे. आता आपण 4 मध्ये बघूया. ए पासून सुरुवात करू. ए पी बी आर सी क्यू. इथे पण ह्याच क्रमाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घटीवत पद्धतीने काय काय आले ए पी बी आर सी क्यू. पण आकृती क्रमांक 3 मध्ये आपण ए पासून सुरुवात केल्यानंतर हा क्रम येत नाही. म्हणजे आकृती क्रमांक 3 हा गटात न बसणारा आपला पर्याय आहे. इथे ए पी बी आर सी क्यू हे घटीवत पद्धतीने आलेले नाही. ए पी नंतर बी यायला हवा पण तिथे सी आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी आकृती आहे. विद्यार्थ्यांनो सराव तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडणार आहेत. पुढील प्रश्नाकडे जाणार आहोत आपण विद्यार्थ्यांनो. आता ह्या 4 आकृत्यांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. इथे आकृतीची दिशा कशी आहे हे तुम्हाला बघायचं आहे. इथे बारकाईने निरीक्षण फार महत्वाचं आहे. बघा ह्या सगळ्या आकृत्यांचं तुम्ही निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 3 ह्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा. या पद्धतीने ह्या आकृत्या तुम्ही वळवण्याचा प्रयत्न करा. ह्या स्थितीमध्ये ह्या आकृत्या आणा. 3 क्रमांकाच्या स्थितीमध्ये तुम्ही ह्या आकृत्या आणल्या तर तुमच्या असं लक्षात येणार आहे की हा जो गोल आहे हा कुठे येतोय खालच्या बाजूने येतो आहे. कोणत्या बाजूने येतोय खालच्या बाजूने हा गोल येतो आहे. ही सुद्धा आकृती या पद्धतीने वळवली तुम्ही की हा गोल कुठे येणार आहे खाली येणार आहे. ही पण आकृती तुम्ही ह्या पद्धतीने वळवली की हा पण गोल कुठे येतोय खाली येतोय. परंतु ही आकृती तुम्ही ह्या पद्धतीने वळवा तर हा गोल वरच्या बाजूने जातोय. हा गोल वरच्या बाजूने बघा. तुम्ही थोडंसं डोळ्यापुढे आणा किंवा कागदावर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लगेच लक्षात येईल की हा गोल खालच्या बाजूने न येता तो वरच्या बाजूने जातोय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी आकृती आहे. ह्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या आकृत्यांचं काढून बघा. त्या पद्धतीत आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा गोल इथे पण खाली जातोय, इथे पण हा गोल खाली जातोय, इथे हा गोल खालच्या दिशेने आहे आणि ह्या आकृतीमध्ये हा गोल वरच्या दिशेने जातोय. बघा लक्षात येणार आहे, तुमच्या लागलीच ते लक्षात येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी आकृती आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. गटात न बसणारी आकृती ओळखा. चला बारकाईने निरीक्षण करा. लगेच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. बघा आकृती क्रमांक 1 च्या सगळ्या बाजू बघा. आकृती क्रमांक 2 च्या बाजू बघितल्या वक्राकार बाजू आहे, वर्तुळ आहे. आकृती क्रमांक 3 मध्ये पण वक्र बाजू आहे आणि आकृती क्रमांक 4 मध्ये सुद्धा वक्राकार बाजू आहे. वक्र रेषा त्या आहेत. परंतु आकृती क्रमांक 1 मध्ये कुठेही वक्र बाजू वक्र रेषा आलेली नाही. वर्तुळाकार रेषा आलेली नाहीयेत. सरळ रेषा आलेल्या आहेत, सरळ बाजू आलेल्या आहेत. म्हणजे आकृती क्रमांक 1 ही गटात न बसणारी आकृती आहे. आकृती क्रमांक 1 ही गटात बसत नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. गटात न बसणारी आकृती ओळखा. बघा आकृती
बाहेरच्या आकृतीत वर्तुळ आहे, आतल्या आकृत्यांचं निरीक्षण करा. इथे आतमध्ये त्रिकोण आलाय, इथे चौकोन आलाय, इथे आत पंचकोन आलाय आणि इथे ह्या वर्तुळाच्या आतमध्ये कोन आलेला आहे. आता त्रिकोण ही बंदिस्त आकृती आहे, चौकोन ही पण बंदिस्त आकृती आहे आणि पंचकोन ही पण बंदिस्त आकृती आहे, परंतु कोन ही बंदिस्त आकृती नाही. कोन ही बंदिस्त आकृती नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी आकृती. चला विद्यार्थ्यांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. बघा, ह्या आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांचं बारकाईने तुम्ही निरीक्षण करा. तर झाडाची फांद्यासारखी आकृती आहे ती आपल्या लक्षात येते. या ठिकाणी ह्या ज्या फांद्या आहेत ह्या आहेत 3. इथे बघा किती आहेत 6, इथे 4 आणि 3 7 आणि इथे 1 2 3 4 आणि 5 फांद्या आहेत. आता विद्यार्थ्यांनो, संख्यांचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय. कशाला म्हणतो आपण समसंख्या? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आणि विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. विषम संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही. विषम संख्येला 2 ने भाग दिल्यास बाकी 1 उरते. आता तुम्ही ह्या आकृत्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या बघितल्या तर 3 ही विषम संख्या आहे, 7 ही विषम संख्या आहे आणि 5 ही देखील विषम संख्या आहे, परंतु 6 ही समसंख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मधील आकृती ही गटात बसत नाही. पर्याय क्रमांक 2 मधील आकृती ही गटात बसत नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. गटात न बसणारी आकृती ओळखा. गटात न बसणारी आकृती ओळखा. आता आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब या संदर्भात सुद्धा तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीत अभ्यास करायचा आहे. पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंबात आपली इंग्रजी अक्षरे कशी दिसतात हे सुद्धा तुम्ही अभ्यासायचं आहे. सराव, नियमितपणा फार महत्त्वाचा आहे. आता बघा, तुम्ही आरशातील प्रतिमा जर बघितल्या तर ए हे अक्षर आरशातील प्रतिमेमध्ये असंच्या असं दिसणार आहे. वाय हे अक्षर पण आरशातील प्रतिमेमध्ये असंच्या असं दिसतंय आणि ओ हे अक्षर पण आरशातील प्रतिमेत जसेचे तसे दिसत आहे. परंतु इथे हा जो सी सारखा, उलटा सी सारखा आकार आलेला आहे हा आरशातील प्रतिमेमध्ये जसाच्या तसा दिसणार नाही. बघा, तो अशा पद्धतीने दिसेल. ए जसाच्या तसा दिसणार आहे आरशातील प्रतिमेत. वाय पण जसाच्या तसा दिसणार आहे आरशातील प्रतिमेत आणि ओ पण जसाच्या तसा दिसणार आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 मधील जी आकृती आहे, जो आकार आहे, जो तसाच्या तसा दिसणार नाही आरशातील प्रतिमेमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 मधील जी आकृती आहे ती या ठिकाणी गटात बसत नाहीये. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. गटात न बसणारी आकृती ओळखा. सगळ्या आकृत्यांचं निरीक्षण करा. आकृतीच्या आतल्या भागामध्ये असलेल्या आकृत्यांचं पण निरीक्षण करा. त्या आतल्या चिन्हांचं पण निरीक्षण करा. निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. लगेच हा प्रश्न आपल्याला सुटतोय. बघा ही आतली आकृती बघा. ही इकडच्या बाजूंना जोडली आहे आणि इकडे पण ती जोडली गेलेली आहे. ही आकृती बघा, ही पण इकडे बरोबर पूर्णता जोडलेली आहे आणि ही आकृती फक्त एका बाजूने जोडली आणि एका बाजूने इकडे ती जोडली गेलेली नाहीये. शिरोबिंदूला जोडली गेलेली नाही. बघा, इथे शिरोबिंदूला ती बरोबर जोडली गेली, इकडे पण जोडली, परंतु इथे ती त्या शिरोबिंदूला जोडली गेलेली नाहीये. म्हणजे आकृती क्रमांक 3 ही गटात बसत नाही. आपण निरीक्षण केल्या केल्या आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडणार आहे. ही आकृती या ठिकाणी शिरोबिंदूला जोडली गेलेली नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारी आकृती आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. या ठिकाणी सुद्धा तुम्ही व्यवस्थित मध्ये जे अक्षर आलेत, इंग्रजी अक्षर,
आता ते घटीवत पद्धतीने आहे की प्रतिघटीवत पद्धतीने ते बघायचं। घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घटीवत पद्धतीने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्रतिघटीवत पद्धतीने। बघा ए बी सी आणि डी घटीवत पद्धत आली। बघा ए बी सी आणि डी प्रतिघटीवत पद्धत, उलट क्रमाने चाललोय आपण, ए बी सी आणि डी। इथे पण बघा ए बी सी आणि डी उलट क्रमाने जातोय आपण म्हणजे प्रतिघटीवत पद्धतीने। इथे पण बघा ए बी सी आणि डी